पवार अंपायर आहेत का? हा पूर्ण व्हाईट ड्रेस मध्ये आहेत. भारत कुठे आहेत तुमचे मित्र? 5 होते ना 5, एखादा तरी त्याच्यातला. पहली गेंद और ये 6 रन षटकार. पॅट मधून करणवर हल्ला षटकार. अप्रतिम अप्रतिम 6 आपल्याला पाहायला मिळाला. सिक्स ऑन द बोर्ड. 6 धावा. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. करण अजून एक कडक षटकार समीरच्या बॅटमधून. ₹200 का इनाम आहे. जगदीश पवार 2 बॉल मध्ये 2 आलेत. आता तिसऱ्या बॉलवर तिसरा येतोय का ते आपल्याला पाहायचंय. समीरच्या पाटमधून सध्याच्या घडीला कडक बॅटिंग करत असताना ऋतुराज ब्लास्टर साठी ब्लास्ट करतोय योद्ध्यांच्या विरोधात म्हणजे वॉरियर्सच्या विरोधात. इथे टाकलेला हा चेंडू बॅक टू बॉलर. हा फटका सजवलाय तिथे क्षेत्ररक्षक येतील. चेंडू डॉट. दापलक स्थिर. दापलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 12. वेल ऑन द बूट. करण व्हाईट बॉल. संघ धावसंख्या वाढेल 13. 13 ऑन द बूट. करण इथे चेंडू हवे तिथे तिथे क्षेत्ररक्षक. फलंदाज बाद. विकेट आली. समीर बॅक टू द पॅव्हिलियन. खरंय काय काय म्हणतो डीजे वाला? भारत डीजे वाला काय म्हणतोय? दापलकावर धावसंख्या 13 आहे. भूषण इथे टाकलेला हा चेंडू. सुंदर गोलंदाजी सध्याच्या घडीला करत असताना करण कमबॅक भरपूर चांगलं मैदानामध्ये करतोय.
चेंडू सीमा पार और ये 4 चौका. दापलकर धावसंख्या 17. कॅन्डी. इथे कॅन्डीची गोलंदाजी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. समोर राहुल, नॉन स्ट्रायकर एंडवर भूषण. इथे टाकलेला हा चेंडू दोन धावा. संघाचा धावसंख्या दापलकर वाढेल ते 19. कॅच ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळाला. संघाचा धावसंख्या दापलकर वाढेल 20. 20 on the board. एक जबरदस्त गोलंदाजी कमबॅक मैदानामध्ये कॅन्डी या खेळाडूचं होताना पाहायला मिळतं. अजय गायकवाड इन ऍक्शन मध्ये आता पाहायला मिळतील, म्हणजे संगीताच्या माध्यमातून आमचे डीजे महेश यांच्या माध्यमातून. दापलकर धावसंख्या 20. अक्षय गोलंदाजी मार्कवर तयार. समोर भूषण. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत डाऊन दी बॉल फील्ड. कॅच फलंदाज बाद. कस्तुरभाऊ तुंगार त्याचबरोबर काळूरामजी लाटेक आणि मारुतीजी पवार या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. सर्वांना विनंती, आपण तुकारामजी पवार यांना सर्वांना विनंती, आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. षटकाची समाप्ती. दापलकर धावसंख्या आपण पाहत आहेत ती 21. डीजे महेश. जाव्या मैदानाच्या कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहिजे. करण आलेत आता
करण आलेत गोलंदाजी मार्कवर, ज्याने पहिलं षटक तळलं होतं. 17 धावा ज्या मात्र खर्च केल्या होत्या. तोच करण आता गोलंदाजी मार्कवर, जिथे 2 धावा पहिल्या चेंडूवर आल्यात. संघाच्या धावसंख्या धावफलकावर 23. 23 ऑन द बोर्ड. 23 धावा. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा इथे. संघाचा धावसंख्या 25. टीम ऋतुराज ब्लास्टर. गोलंदाज तयार आहेत. करण गोलंदाजीसाठी. इथे टाकलेला हा चेंडू, चेंडू हवेत. तिथे क्षेत्ररक्षक येतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा या बॉलवर येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. ती आता 27. 1 शॉट. 26. एकच धाव. धावफलकावर धावसंख्या 26. 2 फलंदाज बाद. करणला पाहतो आपण गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर इनवर साहिल, नॉन स्ट्रायकर. स्ट्रायकर इनला राहुल, नॉन स्ट्रायकर इनला साहिल. इथे टाकलेला हा चेंडू आणि तिथे एक सिंगल. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. 27. स्ट्रायकर इनवर साहिल. इथे बिग हिट. फटका दमदार आणि चेंडू सीमा पार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या पाहायला मिळेल. षटकाची समाप्ती. 3 षटकाचा खेळ समाप्त. 2:33. टीम ऋतुराज ब्लास्टर. डीजे डीजे कंटिन्यू. एज तिथे डिरेक्शन सुंदर होताना आपल्याला पाहायला मिळतं.
सचिनजी यशवंतराव सरांचं देखील शुभागमन होतं. विनंती आहे सरांना विनंती की आपण या व्यासपीठावर गोलंदाज तयार गोलंदाजी मार्ग इथे टाकलेला हा चेंडू जगदीश पवार याला आपण पाहतो गोलंदाजी करत असताना 2 धाबा. तिसऱ्या धाबेचा प्रयत्न 3 धाबा. दापलकर धावसंख्या वाढेल 36. तिथे रनआउटच्या रूपाने विकेट. फलंदाज बाद. धावा. सचिन यशवंतराव यांना विनंती आहे की या आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. संघाची धावसंख्या वाढेल 39. वाईट 40. ऋतुराज ब्लास्टर्स 40 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये मार्गस्थ. इथे टाकलेला हा चेंडू फुल टॉस. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न 2 धावा. 2 धावा. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 42. इथे बिग हिट. 2 धावा. संघाची धावसंख्या 44. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका. एक सिंगल. संघाची धावसंख्या वाढेल. षटकाची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या 45. DJ महेश. टीम स्वॅगर्स दोन्ही टीमचे कर्णधार टॉस साठी संपर्क साधा. 5 षटक झाल्यानंतर टॉस होईल. टीम स्वॅगर्स आणि टीम संस्कृती. अंतिम षटक. अक्षय थोडी घाई करा. अक्षय
व्हाईट बॉल. सचिन पवार गोलंदाजी मार्कवर, संघाचा धावसंख्या 46. इथे टाकलेला हा चेंडू यष्टीरक्षण खराब. 22 रूपाने 1, संघाचा धावसंख्या 47. सचिन इथे बॅकफुटला गेले, फटका दमदार आणि चेंडू सीमा पार 4. अर्धशतक कंप्लीट. पुन्हा एकदा सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळेल. एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा. आणि तिथे फलंदाज बाद. यंगस्टर भगवान पवार यांचा जल्लोष आपण पाहिला. जबरदस्त. संघ मालक आहेत भगवान पवार. एखाद्या 18 वर्षाच्या खेळाडूला लाजवेल अशा प्रकारचं यष्टीरक्षण आणि अशा प्रकारचा जल्लोष पाहायला मिळाला. तर भगवान पवार यांच्या माध्यमातून क्रिकेटशी निगडीत असणार हे नाव आहे भगवान पवार. फलंदाज बाद. रनआउट. उपस्थित झालंय आणि आता एखादं संगीत होऊ द्या. पाहुणं जेवला का. आतकरी साहेब उपस्थित आहेत. इथे टाकलेला हा चेंडू आणि तिथे 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 क्षेत्ररक्षक. एक सिंगल. संघाचा धावसंख्या 55. 56 धावांचं लक्ष्य ऋतुराज ब्लास्टर या संघाने सेट केलंय सायवार समोर. टीजे
आपले पंच जगन जगन असलं की हा गोंधळ होतो. टॉस आणि ते टॉस जिंकला. ते जगन असलं का हे घोटाळे होत राहतात. आणि आता हवा ही जास्त सुटलेली आहे, दुपार झाली, जगनचं सत्र चालू झालंय आता. टॉस आणि टॉस का बॉस. आशु सर टॉस जिंकला, निर्णय क्षेत्ररक्षण. ओके. 30 चेंडू 56चं लक्ष. भारत पवार आला का माणूस? मुकुंदजी पवार यांना विनंती, आपण व्यासपीठावर यायचंय. भारत पवार. मुकुंद भाऊ पवार, अन्ना, आपसे गुजारिश है आप जल्दी मुख्य मंच पे आ जाए. जगदीश पवार उर्फ सोने आणि दुसऱ्या बाजूला अक्षय पवार अर्थात कॅन्डी, सलामीचे बॅटर. मुकुंदजी पवार यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर जो मात्र करतोय. रमेशजी तुंगार यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान. इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 30 चेंडू आणि 56चं लक्ष. साई वॉरियर्स आणि त्यांच्या विरुद्धमध्ये ऋतुराज ब्लास्ट, या दोन संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. एकोणतीस चेंडू आणि 56 धावांचं लक्ष. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर राहुल. ओ इथे टाकलेला हा चेंडू जाईल तो आता डिक्लेअर झोन मध्ये. पंचांचा एक धावेचा इशारा, बॅटच्या साह्याने एक धाव, म्हणजे अकाउंट इथे ओपन होईल बॅटरचं सोन्याचं. आणि आता स्ट्रायकर एंडवर अक्षय पवार.
कॅन्डी कॅन्डी आणि सोन्या. 28 चेंडू आणि 55चं समीकरण आहे. साई वॉरियर्स या संघासमोर कॅन्डी ऑन स्ट्राईक. इथे अक्षय पवार या खेळाडूला जबरदस्त फलंदाजी करावी लागेल. इथे टाकलेला हा चेंडू तिथे फटका फसलाय. कॅन्डी बाद. कॅन्डी बाद. धक्का. या स्पर्धेत रनआउटची संधी. एक धाव. संघाचा धावसंख्या धावफलकावर 2. पंचवीस चेंडू 54. गोलंदाज तयार. ते सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळेल. अनिल आलेत बॉलवर. क्षेत्ररक्षण चांगलं अनिलचं. एकदा वाली. संघाचा धावसंख्या धावफलकावर पहिल्या षटका समाप्तीनंतर 1-3. DJ सुंदर असा पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. नाना तू मैं इसमें गडबड गोंधळ हो गया. धावफलकावर धाव संख्या 4. तेवीस चेंडू 52 च समीकरण. ओ इथे लाईन लेंथ खराब आहे. पंच संकेत यांचा अवांतरचा इशारा. पाईट बॉल. संघाचा धावसंख्या धावफलकावर 5. 5 ऑन द बोर्ड. 5 धावा.
अजून एक चांगला चेंडू. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. बिग हिट. हवेत बॉल आणि हवेतच राहील. चेंडू सीमा पार. 4 चौका. तो डीजे ऑपरेटर तुमच्या येईल जेवायला. थांबा. फुलटॉस आणि तिथे चेंडू. 2 धावा. संघ जाऊ संख्या 11. इलेव्हन ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावर. अजूनही 45 बनवायच्यात 20 बॉल मध्ये. खूप चांगली माहिती दीपक जाधव आमच्यापर्यंत पोहोचवत आहे. इथे चेंडू डॉट. 19 चेंडू 45 ची आवश्यकता. कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सध्याच्या घडीला ते काशीनाथ गायकवाड यांना. इथे बिग हिट. डीप इन विकेटला चेंडू नाही थांबणार. सीमा पार. षटकार. इथे टाकलेला हा चेंडू. पाक टू बॉलर. फटका जो मात्र सजवलाय. तिथे क्षेत्ररक्षक. दूर निघेल. धूर. चेंडू सीमा पार. फूर चौका. एकोणीस 29 धावांची आवश्यकता. 16 चेंडू शिल्लक आहेत. 16 बॉल 29 धावा. हे लक्ष. जबरदस्त स्ट्रोक मैदानामध्ये खेळत असताना बॅटर सोन्या. 50-50. अजून एक चांगला फटका सोन्याच्या बॅट मधून. डिक्लेअर झोन.
मध्ये बॉल जाईल का ते पाहायचं आहे आणि ते पंचांचा इशारा 2 धावा आहेत. 2 धावा संघाची धावसंख्या धावफलकावर 29. 15 चेंडू आणि 27 धावांचं समीकरण. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू फटका फसलाय, विकेट आली, फलंदाज बाद. चौदा चेंडू आणि 27 धावा. प्रकाश भाबार्थ यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर प्रकाश हरणे यांचा विशेष सन्मान आपण करतो. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. जगदीजी पवार यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान सुमात्र केला जातो. 13 चेंडू आणि 27 धावा. प्रतिम कॅमेरा वर्किंग सध्याच्या घडीला करतायत काशीनाथ गायकवाड. काशी ब्राईटनेस बढाव. पाहायला मिळेल. चेंडू डॉट, षटकाची समाप्ती. 12 चेंडू आणि आता 27चं समीकरण. थँक्यू काशी. मध्ये 27 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आत आणि संधी डीजे धावेंची आवश्यकता. सचिन आणि सचिनच्या जोडीला मैदानामध्ये
करण करण नॉन स्ट्रायकर एनवर. पहिला चेंडू व्हाईट बॉल. 12 चेंडू 26चं समीकरण. साई वॉरियर्स नावामध्ये सर्व काही. वॉरियर्स म्हणजेच योद्धे मैदानामध्ये. आणि दुसऱ्या बाजूला ब्लास्टर म्हणजे ब्लास्ट कधी करतील ते सांगता येत नाही. 12 चेंडू 26. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर इथे चेंडू डॉट चेंडू निर्धाव. 11 चेंडू 26 धावा. 11 चेंडू 26 धावा. 26 धावा 11 चेंडू. काय घडतंय ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. बॅट चेंज. फलंदाज बाद. धक्का. विशेष कौतुक काशीनाथ गायकवाड आणि दुसऱ्या बाजूला सागर सागर भोईर. 10 चेंडू 26 समीकरण. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राजा पवार. मैदानाच्या आत 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 26 धावा. 10 बॉल रिक्वायर्ड 26 टू विक्ट्री. 10 चेंडू 26 धावांची आवश्यकता. 26 धावा 10 बॉल. पप्पू तोडकर ज्या प्रकारे बॅट पकडतायत त्या प्रकारे बॅट पकडतोय राजा. एक सिंगल आली या बॉलवर. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. 30 ची वरून 31. 9 चेंडू आणि 25 धावा. ऋतुराज ब्लास्टर ब्लास्ट. दुसऱ्या बाजूला वॉरियर्स अर्थात योद्धे मैदानाच्या आत. 9 चेंडू 25 धावा. हे 3 चेंडू अतिशय महत्वाचे. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न 2 धावा. धावफलकाचा विचार केला. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 33. 8 चेंडू 23 हे समीकरण. 8 बॉल 23 धावा. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू पाकफुटला गेले. फटका सुंदर. तिथे चेंडू सीमा पार. 4 चौकार. सात चेंडू आणि 19 धावा. सात चेंडू आणि 19. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू. तिथे चेंडू जाईल तो आता डिक्लेअर झोन मध्ये. पंचांचा किती सर? 2 धावा. शेवटचे 6 चेंडू 17चं समीकरण. डीजे छह गेंदे और 17 रन. 6 चेंडू 17 धावा. 6 बॉल 17 रन. 6 चेंडू
17 धावा, 17 धावा, 6 बॉल. सहा चेंडू 17. तुमच्या मॅचला लावा, यांच्या काय लावता, बसा आता शांत. 6 चेंडू 17 धावा. गोलंदाज सय्यार. कामगिरी कशी होती ती आपल्याला पाहायचं. प्रचंड एटीएम आज ओपन केलेलं जगदीश पवार यांनी. म्हणजे एटीएम मध्ये सकाळी सकाळी ते गेले असतील, पिन टाकला असेल 4 अंकी, 4 अंकी पिन टाकला, 4च नोटा काढल्या त्यांनी. जास्त काढल्या, 4 नाही काढल्या, जास्त काढल्या असतील 100-100च्या. कारण आतापर्यंत 1000-1500 त्यांनी घालवलेले आहेत. अजून दिवसभरामध्ये 1000-1500 जातील आणि उद्या 10,000, असे 15,000 लेवल जावा मैदानाच्या. 6 चेंडू 17 धावा समीकरण. कामगिरी कशा प्रकारे होती ती आपल्याला पाहायचं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. आणि या विभागामध्ये आल्यानंतर पवारांचा नाद नाही करायचं. 6 चेंडू 17 धावा हे समीकरण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. अनिल यांच्या हातामध्ये आता सूत्र आहेत ऋतुराज ब्लास्टरची, तर दुसऱ्या बाजूला साई वॉरियर्स युद्ध आहेत, नावामध्ये सर्व काही आहे. 6 चेंडू 17चं समीकरण. ओ पहिला चेंडू आडव्या बॅटनं तोडला फोडला, अक्षरशः गोलंदाजाला जोडला. चेंडू सीमा पार, षटकार राजा. विभागामध्ये आल्यानंतर पवारांचा नाद नाही करायचा. राजाच्या पाठमधून षटकार आला. शेवटचे 5 चेंडू आहेत आणि 5 चेंडूमध्ये धावा बनवायच्या ते 11. 5 चेंडू 11 धावा आहेत. व्यासपीठावर जगदीशजी पवार उपस्थित आहेत आणि इथे जर भगवानजी पवार यांचा संघ सामना जिंकत असेल तर त्या संघासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. पुरे 5 नोट. सो के 5 नोट नाही चालणार ना, द्यावेच लागतात ते. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल तिथे एक सिंगल. शेवटचे 4 चेंडू 10 धावा. मनोहर पवार यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक संघ जिंकत असेल तर. साई वॉरियर 4 चेंडू 10 धावा. लहरों से डर कर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आमचे कॅमेरामन आमचे ऑपरेटर सध्याच्या घडी वाजवतात, एन्जॉय करतात. म्हणजे क्रीडा स्पर्धा ती एन्जॉय करतात कामाबरोबर. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका, एक टप्पा खात, चेंडू सीमा पार, चौकार. जो 12वा खेळाडू आहे साई वॉरियर्सचा, आता जर परत आरडाओरडा केला तर जिथे 6 लागतात तिथे 8 होतील. थोडीशी शांतता तुम्ही ठेवा, मजा येणार आहे, तुम्हाला आनंद आहे ते मान्य आहे. तो मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर ज्यावेळेस जिंकणार आहे त्यावेळेस साजरा करा. 3 चेंडू 6 धावा. जगदीशजी पवार आणि मनोहर पवार यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. साई वॉरियर्स संघ जिंकला तर. 3 चेंडू 6 धावा. धगधग 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 प्रत्येकाची वाढली आहे, मॅच रंगात आली आहे. बिगेट सामना फिनिश. साई वॉरियर्स योद्धे इथे जिंकलेत.
संपूर्ण टीम यायचं आपण साई वॉरियर्स साई वॉरियर्स साई वॉरियर्स संपूर्ण टीम यायचं आपण साई